तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्निश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पार्ट दुसरा. आणि आता आम्ही निघालेलो आहे सोनमर्गमध्ये बर्फाने खेळायला. रेडी वगैरे सगळे झाले, नाश्ता वगैरे झालेला आहे, आमलेट, पाव आणि पित्या पितो पाणी. आता आम्ही झालेलो आहे रेडी, एकदम जॅकेट वगैरे घातलेलं आहे, मुंबईतून घेतलेलं. तर तिथे थंड जास्त असेल आणि हा पवन बघा फोटो काढतात, त्यांना डिस्टर्ब करतो पवन आणि साक्ष. तर भरपूर आम्ही मजा करत आहे. आता निघालेलो आहे. मी घातलेली आहे आपली कोळी वाड्याची शान, कोल्यांची टोपी, कारण की काश्मीरला भरपूर लोक लावतात आपल्याला टोपी, म्हणून मी इथून मुंबईवरूनच नेलेली आहे आपली कोल्यांची टोपी, जेणेकरून आपल्याला कोणी टोपी लावू शकणार नाही. तर चला जाऊया आपण आता बसमध्ये. बस आपली निघालेलीच आहे. भरपूर ट्रॅव्हल झालेला आहे 3 दिवस. आता सुद्धा थोडं ट्रॅव्हल आणि आता थांबलेलं आहे नाश्ता करायला इथे. ज्यांना कोणाला चाय वगैरे प्यायचा ते पितील. आणि ही सानू माझी सोनपरी, आजी म्हणती सानूचा लाडका भाऊजी. माझ्यासोबत ही सानू एकदम सोनपरी, एकदम छकुली सानू, एकदम भरपूर धमाल केली सानूने सुद्धा आणि आम्ही तिच्यासोबत सुद्धा आठवण म्हणून बनवलेला आहे ब्लॉग. तर आता आमची गाडी निघाली घाटातून, गाडी चालली घाटात, चालली आहे बर्फाचे डोंगर बघत. आणि बर्फ जसा जसा जवळ येतो आहे तेवढी एक्साइटमेंट आम्हाला होते आहे, तेवढा आनंद होत आहे, कारण की पहिल्यांदाच आम्ही चाललेलो आहे काश्मीरला, पहिल्यांदाच बघणार आहे बर्फ. तर चालली आमची गाडी वेगाने. भरपूर झालेले आहे 3 दिवस ट्रॅव्हल आणि या ट्रॅव्हलच्या नंतर आम्ही भरपूर करणार आहे मजा. तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बनून राहा. व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मारून सांगा की आमचे ब्लॉग कसे असतात. तर आता आम्ही थांबलेलो आहे इथे जेवायसाठी. मस्तपैकी अंडा भात इथे खाल्लेला आहे कॅम्पचा, तर ट्रॅव्हल पॅकेजवाल्यांचा. तर बघू शकता इथे वातावरण किती चांगलं आहे, म्हणजे तर काय बोलू तुम्हाला. तुम्ही काश्मीरला गेले असेल तर तुम्हाला माहीत असेल, पण जे कोणी नाही गेले ते नक्की जा. गरमीच्या आम्ही मे महिन्यात इथे आलेलो आहे आणि मे महिन्यामध्ये 60 टेम्परेचर एवढी थंडी आहे इथे. तर भरपूर धमाल आहे, सगळ्यांना भरपूर जोश आहे. पहिल्यांदाच बर्फाचे डोंगर बघत आहे म्हणून सर्व फोटो काढत आहे. आणि सुगंधा मावशी फोटो काढण्यासाठी मिल्का भाग यांना मागे सोडून येत आहे धावत, कारण की मावशीला फोटो काढायची खूप इच्छा आहे आणि मावशीने पण भरपूर फोटो काढले. बघू शकता बर्फ इथे घेतलेला आहे, काश्मीरचा बर्फ. आता आम्ही बर्फामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला मजा दाखवणार आहे बर्फाची. पाहू शकता आपली फॅमिली आहे पूर्ण. आणि इथे इतकं सुंदर आहे ना, म्हणजे स्वर्गापेक्षा वेगळं काय असू शकतं हे इथे आल्यावर कळते. खूप खुश आहे इथे आल्यावर. हा बघा सोनपरी बघा. आता 2 शब्द आहे. CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ वर्निश चॅनल. नेक्स्ट ब्लॉग. हे एकता कपूर आहे, स्वतः पिक्चर मध्ये येत नाही, नुसते बनवते. तर पवन भाऊ, तुम्हाला सुरुवातीचा प्रवास आणि सुविधा कशी वाटली आपली या ट्रिपची? सुरुवातीचा प्रवास एक 3rd क्लास होता, कारण आमची ट्रेनमध्ये तर सीट अरेंजमेंट इकडे कोण तिकडे, कोण इकडे कोण तिकडे, आणि एवढे पॅसेंजर एवढे हरामी भेटले की आयला माझी सीट असून माझ्याच अंगावर झोपत आहे. तर जाऊ दे ते सगळं ट्रेनची. नंतर काय झालं? जम्मूची एकदम बेकार. जम्मूमध्ये गेलो लॉजमध्ये, डायरेक्ट लॉजमध्ये गेलो की मच्छर चावताय, ते चावताय. मग जम्मूने काश्मीरमध्ये आलो ना, एवढा चांगला वाटलं ना. बघताय तुम्ही व्ह्यू बघताय, काय ती झाडं, काय ते पाणी, काय ते नदी, काय ते डोंगर. पहिल्यांदाच आलोय काश्मीरमध्ये, पण असं वाटतंय की मस्त मजा येते. खूप यावे नंतर असं खूप मस्त वाटतंय. आणि चिल झालंय वातावरण, कसं चिल आहे इथे तसं चिल झालंय. आणि आता जे हॉटेलमध्ये स्टे करतो तो पण चांगला आहे, व्यवस्थित आहे, जेवण पण चांगलं आहे तिथे. तर थोडा सॅटिस्फाय आहे. फर्स्ट डे आणि सेकंड डे. तर मम्मी तुमचं काय म्हणणं आहे? माझा एकदम मस्त. तर मित्रांनो, तुम्ही बघा बर्फाचं डोंगर आणि इथे तुम्हाला 100 रुपयात शाल भेटतील. पैसे जास्त बोलतील पण भाव करणारे आपल्या बायका पाहिजे सोबत, भाव करता आला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही इथे ही शाल आहे मात्र 100 रुपयात. बोलायला तुम्हाला 500 का 1000 बोलतील, कारण की काश्मीरचे लोक टोपी घालायला एक्सपर्ट आहे.
कुठे कुठे लुटतील, सर्वांना वेगवेगळा भाव सांगतील. तर स्मार्ट राहा, स्मार्ट बना. तर आता आम्ही चाललेलो आहे, बघू शकता, आणि आलेला आहे आमच्याकडे हा अक्रोड घेऊन. तर अक्रोड पण इथे मुंबईचा भाव लावतात, यांना किती काय करून रिक्वेस्ट करून कमी करायला लागते, आणि जर मेजॉरिटीने घेणार तर तुम्हाला नक्की कमी करून देतील. तर बघू शकता हे अक्रोड इथे तुम्हाला भेटतील. आणि हा गुड्डू 1 तास झाले फोटो काढून काढून दमला बाबा. किमिशाकडे ट्रेनिंग घ्यायला लागली याला बाबा रे बाबा. बघा आता पुढे कसं वाटलं? मस्त एकदम, इतकं भारी आहे ना की सांगू शकत नाही. जन्नत 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 आहे. जन्नत है. हमारा बचपन का ख्वाब पूरा हो गया. मेरी तो बहुत सालों से यही ख्वाहिश थी कि मैं जम्मू कश्मीर आऊँ, वैष्णो देवी आए, लेकिन अभी मेरा सपना पूरा है. मैं अभी बहुत खुश हूँ. इट्स वेरी अमेजिंग. तो हमको जन्नत नसीब हुआ है यहाँ पे, देख सकते हो. लोग बोलते हैं कश्मीर जन्नत है. सही में जन्नत है. सानू, हे सांतुली, सोनपरी कसं वाटलं तुम्हाला? हे सोनपरी मस्त भारी वाटतं. जन्नत जन्नत पाठून म्हणण्यात आली ती बघ. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहे सोनमर्गमध्ये. आणि कोड बाईकवाले बापरे बाप किती लुटतात, ते तुम्हाला अनुभव असेल नसेल मला माहीत नाही, पण मी सांगतो. आम्ही तिथे विचारलं, कुणाला 2000मध्ये घेऊन गेले, कुणाला 600मध्ये घेऊन गेले, कुणाला 1200मध्ये घेऊन गेले, आणि फक्त 30 सेकंडचा रस्ता, 30 सेकंडमध्ये पोचलो. आणि इथंच आलं, खाली पण बर्फ तसाच, वर पण बर्फ तसा. काश्मीरच्या लोकांनी आम्हाला लुटलं ह्या बाईकमध्ये. पण आता टूर्स अँड ट्रॅव्हलची प्लेस आहे, यांना कमवायचंच आहे आणि आपल्याला गमवायचंच आहे. फिरायला आलो म्हणजे पैसे तर आपले जाणारच आहे. तर ते आम्ही पैशांचं टेन्शन न घेता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला वाईट वाटलं, आमचे पैसे गेले, त्यामुळे आम्हाला वाईट नाही वाटलं. आम्हाला मजा करायला नाही भेटली, ते आम्हाला वाईट वाटलं. त्या बाईकमध्ये मी बसलो. आता पैसे त्याला दिलेले होते 600 पर पर्सन. त्याला बोललं मी चालवतो, तर चालवायला मला दिली नाही, म्हणून मागे बसूया आणि एन्जॉय करूया. तर तुम्ही सावध राहा काश्मीरच्या लोकांपासून, जितके गोरे आहे तितके भोले नाही. तर आणि त्यांना आम्ही विचारलं. आता मम्मी सध्यापासून मम्मीला बघा, आमच्या ही माझी सासूबाई भरपूर खुश आहे आणि भरपूर आम्ही बर्फात खेळत आहे. आता थोडीशी आता मूड ऑफ होता म्हणून आम्ही जास्त नाही, अर्धा तासच एन्जॉय केली. अर्धा तास एकदम मजा केलेली आहे, भरपूर आम्ही इथे मजा केली. तर बघू शकता इथे आम्ही काय पुतळा बनवला, बर्फाचे गोळे बनवले, एक दुसऱ्यांना बर्फ मारला. तर भरपूर आम्ही थोडीशी म्हणजे धमाल केली. अर्ध्या तासात मूड ऑफ होता. आणि इथे येतात एजंट. तर तुम्हाला कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट तिकडे जा. असे कोण अंगावर येतील ते आहे मधले दलाल, म्हणजे एजंट. म्हणजे त्यांचं कमिशन नक्की, म्हणजे तुमचे थोडे पैसे जाणार. तुमच्या घरी पैशांचं झाड असेल तर नक्की तुम्ही एजंट पकडा. आणि आम्ही चाललेलो आहे, कारण की त्याला आम्ही एजंटला विचारलं नंतर, क्या 30 मिनट में पहुंचा हम लोग को फसाया. तर तोंडावर आमच्या बोलला तो, अरे हम लोग का यही तो काम है, यही से तो हमारा पेट भरता है, पसका किया हम लोग को. तर आम्हाला भरपूर लुटलं, त्याचा आमचा गम नाही. आता आलो तर आम्ही एन्जॉय करू, मजा करू, धमाल करू आणि तुम्हाला पण दाखवू. जास्त मी व्हिडिओ काढू नाही शकलेलो आहे, भरपूर एन्जॉय केली, थोडे क्लिप काढलेले आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे रोपवे, काय बोलतात त्याला, स्केट, ते मला माहिती नाही. तुम्हाला याला काय बोलतात माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहा, कारण की आम्ही पहिल्यांदाच हे ट्राय करत आहे. तर भरपूर मजा. आणि हा आपला सक्षम सुधीर पाटील मामा यांचा मुलगा, एकदम डेअरिंग बाज, याला अजिबात कशाची भीती नाही, तो बिंदासपणे चाललेला आहे. पहिलंच एक्सपिरियन्स त्याचंसुद्धा, पहिलंच एक्सपिरियन्स माझंसुद्धा. तर तुम्ही सावध राहा आणि इथे मस्तपैकी एन्जॉय करा. जर तुम्ही काश्मीरला येत असेल तर तुम्हाला अनुभव असेल, पण कोण काश्मीरला गेला नसेल तर नक्की विचारपूस करा, अनुभव घ्या आणि तरच फिरा. कारण की जागेवर मुघल आहे, जागेवर फसवणूक होत आहे. तर आता मी चाललेलो आहे, पहिल्यांदा माझी पण ट्रीप. मी आता निघालेलो आहे याच्यावर रोपवेवरून, एकदम वेगाने. आनंद एकदम जबरदस्त वाटत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्टन्स कमी दिसत आहे, पण ही डिस्टन्स होतं थोडंसं खोल. आणि आता मी चाललो, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा. माझं वजन
80 किलो असता कारणाने तो माणूस जर जी दोरी वरायला आलेला की मला स्टॉप करायला, मला ब्रेक माहीत नव्हता, मी उलटा फिरलेलो, तो ब्रेक बसला ना, तो घेऊन आला आणि माझ्या छातीवर ढपकन बसला. तर मित्रांनो, तुम्हाला पार्ट 2 आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पहिला करा.